नमस्कार मंडळी. यंदाचा श्रावण महिना कधी सुरू होणार जाणून घ्या सोमवारच्या तारखा आणि संपूर्ण कॅलेंडर. श्रावण किंवा ज्याला आपण सावन असंही म्हणतो, हा हिंदू पंचांगानुसार 5वा आणि अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना आहे. हा संपूर्ण महिना भगवान शिव यांना समर्पित असतो. देशभरातील शिवभक्त या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या 2026 सालच्या श्रावण महिन्याच्या तारखा आणि कॅलेंडर आता जाहीर झाला आहे. या पवित्र महिन्यात विशेष पूजा, कावड यात्रा आणि शिवलिंगावर जलाभिषेक करून भगवान शंकरांची मनोभावे आराधना करतात. देशात अनेक ठिकाणी श्रावणी मेळ्यांचे आयोजन सुद्धा केलं जातं, जे महिनाभर चालतात. तर चला, यंदा श्रावण मास नक्की कधी सुरू होत आहे आणि त्यात किती सोमवार असणार आहेत याविषयी सविस्तर आणि अचूक माहिती जाणून घेऊया. जाणून घेण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्रावण महिना नक्की कधी सुरू होणार तर बघा, हिंदू पंचांगानुसार यावर्षी श्रावण कृष्ण प्रतिपदा तिथीची सुरुवात 29 जुलै रोजी रात्री 8:05 होणार असून ती 30 जुलै रोजी रात्री 9:30 समाप्त होईल. आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्यासाठी उदय तिथीला अत्यंत महत्त्व दिलं जातं. 30 जुलै रोजी सकाळी 5:41 प्रतिपदा तिथीसोबतच सूर्योदय होणार आहे. त्यामुळं उदय तिथीनुसार याच दिवसापासून म्हणजेच 30 जुलैपासून अधिकृतपणे श्रावण महिन्याला उत्साहात सुरुवात होईल. श्रावण महिन्याचा एकूण कालावधी यंदाचा हा अत्यंत पवित्र महिना तब्बल 31 दिवसांचा असणार आहे. 30 जुलैपासून सुरू होणाऱ्या या शिवभक्तीच्या महिन्याची सांगता 28 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होईल. याच दिवशी देशभरात भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. पौर्णिमा तिथीची वेळ पाहिल्यास ती 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होईल आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होईल. श्रावणी सोमवारच्या महत्त्वाच्या तारखा म्हणजे बघा, श्रावण महिन्यात सोमवारच्या व्रताला आणि उपवासाला एक वेगळंच धार्मिक महत्त्व असतं. यंदा या महिन्यात एकूण 4 सोमवार येत आहेत. या 4ही सोमवारी वेगवेगळे शुभयोग जुळून येणार असल्याने व्रताचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या तारखा पाहिल्या तर बघा, पहिला श्रावणी सोमवार 3 ऑगस्ट रोजी, दुसरा श्रावणी सोमवार 10 ऑगस्ट रोजी, तिसरा श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट दिवशी, तर चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार हा 24 ऑगस्ट रोजी पार पडेल. उत्तर आणि दक्षिण भारतात तारखांमध्ये फरक हा असतो. श्रावण महिन्याच्या सुरुवातीवरूनच उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या तारखांमध्ये नेहमीच मोठा फरक दिसून येतो. याचं मुख्य कारण म्हणजे काय तर पंचांग गणनेची वेगवेगळी पद्धत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये प्रामुख्याने पौर्णिमांत पद्धत वापरली जाते. म्हणजेच पौर्णिमेनंतर लगेचच नवीन महिना सुरू होतो. या उलट महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये अमांत पद्धती पाळली जाते. या पद्धतीत अमावस्येनंतर नवीन महिन्याला सुरुवात होते. यामुळेच उत्तर भारतात श्रावण महिना दक्षिण व पश्चिम भारताच्या तुलनेत साधारणतः 15 दिवस आधी सुरू होतो. श्रावण महिन्याचे पौराणिक आणि धार्मिक महत्त्व काय आहे तर बघा, पौराणिक कथेनुसार आणि धर्मग्रंथानुसार श्रावण महिन्याचा थेट संबंध समुद्र मंथन या ऐतिहासिक घटनेशी आहे. या मंथनातून जेव्हा हलाहल नावाचं भयंकर आणि प्राणघातक विष बाहेर आलं, तेव्हा संपूर्ण सृष्टी संकटात सापडली. सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान शिव यांनी ते विष स्वतःच्या कंठात प्राशन केलं. यामुळं त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीळकंठ असं नाव मिळालं. या विषाच्या तीव्र उष्णतेमुळे त्यांच्या शरीराची प्रचंड लाही होऊ लागली. तेव्हा सर्व देवी देवतांनी त्यांच्यावर पवित्र जलाचा अभिषेक करून त्यांना शांत केलं आणि तेव्हापासूनच श्रावण महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची महान परंपरा सुरू झाली, जी आजतागायत श्रद्धेने पाळली जात आहे. श्रावण महिन्याच्या काळात लाखो शिवभक्त कावड यात्रा काढतात. या यात्रेदरम्यान गंगेचे किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीचे जल आणून भगवान शंकरांना अर्पण केले जाते.
काही भागांमध्ये ही यात्रा श्रावण शिवरात्रीपर्यंत चालते, तर काही ठिकाणी ती संपूर्ण महिनाभर सुरू असते. खऱ्या मनाने पूजा केल्यास या महिन्यात भगवान शिव भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, अशी अढळ श्रद्धा आहे. भगवान शंकरांच्या भक्तीचा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनोखा संगम म्हणजे श्रावण महिना. पंचांगानुसार दिलेल्या या तारखा आणि माहिती भाविकांना त्यांच्या उपवासाचं आणि पूजेचं योग्य नियोजन करण्यास निश्चितच उपयुक्त ठरतील. तर मैत्रिणींनो, ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की